नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्याच्याबद्दल मला लोक फोनवरती विचारत असतात किंवा कमेंट्समध्ये सांगत असतात की सर मी 5000ची SIP करते, 1000 रुपये मिड कॅपमध्ये टाकले, 1000 रुपये स्मॉल कॅपमध्ये टाकले, 1000 रुपये लार्ज कॅपमध्ये टाकले, 1000 रुपये फ्लेक्सी कॅपमध्ये, 1000 रुपये मिड कॅपमध्ये किंवा सेक्टरियल फंड्समध्ये टाकले, ते बरोबर आहेत का? किंवा काही लोक 2000 रुपयाची SIP करतात, सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅपमध्ये करतात, काही लोक फ्लेक्सी कॅपमध्ये सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट करतात आणि कमेंट बॉक्समध्ये मला विचारत असतात की सर आम्ही केलेलं जे आहे ते बरोबर आहे का? तर याच प्रश्नाची उत्तरं मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। सुरुवातीला मी तुम्हाला एक टेबल दाखवतो ज्यामध्ये SIPची अमाऊंट दिलेली आहे। लार्ज कॅपमध्ये 2500 रुपयाची SIP आहे, मिड कॅपमध्ये 2500ची SIP, स्मॉल कॅपमध्ये 2500ची SIP, फ्लेक्सी कॅपमध्ये 2500ची SIP आणि मल्टी कॅपमध्ये 2500 रुपयाची SIP। टोटल SIP अमाऊंट जाते 12500। अशा प्रकारची SIP जर सुरू केली तर याचा अर्थ आपण सर्व मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो असं होत नाही, आणि अशी इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे आपण बरोबर इन्व्हेस्टमेंट ट्रॅकवरती आहोत असंही होत नाही। कारण की ही इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे की जी ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे घेतली जाते किंवा केली जाते। तर एखाद्या माणसाची रिस्क कॅपॅसिटी खूप कमी आहे आणि त्याने सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट जर स्मॉल कॅपमध्ये केली तर चुकीचं ठरेल, किंवा सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅपमध्ये केली तरीसुद्धा चुकीचं ठरेल। तर याच्यामध्ये बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे, आणि हा बॅलन्स जर तुम्ही अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करत असाल तरीसुद्धा तुम्ही चुकीचे आहात। कारण की मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची रिस्क कॅपॅसिटी खूप वेगवेगळी असते, म्हणजे प्रत्येक माणसाचं गोल किंवा त्याचा पर्पज हा वेगवेगळा असतो आणि त्यानुसार आपल्याला फंड सिलेक्शन करणं खूप गरजेचं आहे। आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, 5000 रुपयाची SIP करायची आणि त्यांचं होरिझन आहे की मी 15 वर्ष SIP भरणार आहे। आता यामध्ये त्यांची रिस्क कॅपॅसिटी खूप जास्त आहे, ते म्हणतात की मला हरकत नाही, मी 5000 रुपये असं समजेल की मी ते विसरून गेलो आणि मला ते इन्व्हेस्टमेंट करायचे। आता या केसमध्ये जर त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅपमध्ये केली किंवा लार्ज अँड मिड कॅप सेक्टरमध्ये केली तर उपयोग नाही ना। रिस्क तर ते घ्यायला तयार आहेत आणि तरीसुद्धा जर त्यांनी लार्ज कॅप किंवा लार्ज अँड मिड कॅप सेक्टरमधले फंड्स घेतले तर त्यामध्ये त्यांना रिटर्न्स थोडेफार कमी मिळतील, आणि रिस्क कॅपॅसिटी जास्त असूनसुद्धा त्यांना चांगले रिटर्न्स मिळवता येणार नाहीत, कारण की फंड सिलेक्शन चुकीचं झालेलं आहे। दुसरं एक्झाम्पल ज्याच्यामध्ये त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची एक लमसम अमाऊंट 5 लाख रुपये 10 लाख रुपये लमसम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची, पण फक्त 5 वर्षासाठीच करायचे, आणि त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट सगळी मिड कॅप आणि स्मॉल कॅप सेक्टरमध्ये केली। 5 वर्षासाठी मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये 2.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले। आता 5 वर्षानंतर त्यांना खूप चांगले रिटर्न्स मिळतील हे कोणीही सांगू शकत नाही, कारण की 5 वर्ष होरिझन हा एक शॉर्ट टर्म पिरियड म्हटला जातो किंवा शॉर्ट टर्म आपण त्याला इन्व्हेस्टमेंट म्हटलं जाऊ शकतं। तर अशा केसमध्ये त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट कुठे ठेवायला हवी होती? लार्ज कॅप किंवा लार्ज अँड मिड कॅप सेक्टरमध्ये। लार्ज अँड मिड कॅप हा एक वेगळी कॅटेगरी आहे, त्याबद्दल मी बोलतो। तर लार्ज कॅपमध्ये आणि लार्ज अँड मिड कॅप सेक्टरमध्ये त्यांनी ठेवायला हवी होती, कारण की त्यांचा होरिझन जो आहे तो कमी आहे, आणि या होरिझनमध्ये त्यांना जर 5 वर्षामध्ये ठेवत आहेत आणि जर त्यांनी स्मॉल कॅपमध्ये ठेवली तर त्यांना मे बी रिटर्न्स निगेटिव्ह मिळू शकतात किंवा जेवढे हवेत तेवढे रिटर्न्स मिळू शकतही नाहीत, कारण की होरिझन कमी आहे। पण जर तुमचा होरिझन खूप जास्त आहे, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची कॅपॅसिटी खूप जास्त आहे आणि रिस्क कॅपॅसिटीसुद्धा जास्त आहे, तर त्या हिशोबाने तुमची इन्व्हेस्टमेंट असायला हवी, ना की तुम्ही सगळ्याच फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य राहील। तर आता लार्ज कॅप फंड्स म्हणजे नक्की कोणत्या टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। सुरुवात करूयात आपण लार्ज कॅप फंड्सपासून। आता या लार्ज कॅप कंपनीज म्हणजे भारतातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीज ज्या आहेत त्यांना लार्ज कॅप कंपनीज म्हटलं जातं, आणि तुम्ही जे 1000 रुपये 2000 रुपये 5000 रुपये इन्व्हेस्ट करणार ते त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट होतात, समजतं? तर यामध्ये फोर्स मोटार, मारुती सुझुकी, TVS होल्डिंग, त्यानंतर आयशर मोटार, PI इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, HDFC बँक, कोटक बँक, फिनसर्व, लुपिन, चोलामंडलम, या सिप्ला, ICICI बँक यासारख्या सगळ्यात मोठ्या कंपनीज ज्या आहेत भारतातल्या 100 त्या कंपनीजमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते। आता या कंपनीजचं ऑलरेडी मार्केट कॅपिटल खूप जास्त असतं, मार्केटमध्ये कुठलाही एखादा इव्हेंट आला किंवा काही प्रॉब्लेम झाला किंवा काही एखादी न्यूज आली तर त्याचा इम्पॅक्ट ह्या कंपनीजवरती खूप कमी पडतो, त्यामुळे इथे आपल्याला स्टेबिलिटी मिळते, पण रिटर्न्स त्या हिशोबाने कमी मिळतात। यानंतरची दुसरी कॅटेगरी आहे मिड कॅप, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलत होतो।
आता या मिड कॅप सेक्टरमध्ये अशा कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते ज्या 101 ते 250च्या बिटवीन येतात, त्या कंपनीजला मिड कॅप कंपनीज असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट केली जाते। आता यामध्ये काय असू शकतं तर आदित्य बिर्ला AMCज असू शकते, रिलायन्स इन्फ्रा असू शकतो। मी अशी नावं इथे तुम्हाला सांगतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं रिलेट होईल, ती नावं मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय। त्यानंतर आहे सोनाटा सॉफ्टवेअर, इक्लर्क्स सर्व्हिसेस, त्यानंतर आहे टिळकनगर इंडस्ट्रीज, त्यानंतर आनंद राठी वेल्थ, त्यानंतर इसाब इंडिया, ओसवाल, टाटा टेलिकॉम महाराष्ट्र, त्यानंतर P&G हेल्थ लिमिटेड, आयनॉक्स, ही जी नावं तुम्हाला दिसत आहेत ह्या सगळ्या मिड कॅप कंपनीज आहेत। या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम ते फंड्स करत असतात। या मिड कॅप कंपनीज आहेत त्यामुळे कॅपिटल थोडंसं कमी असतं लार्ज कॅप कंपनीच्या कंपेअर, त्यामुळे इथे तुम्हाला रिस्क थोडीशी जास्त असते आणि रिटर्न्स मिळण्याचे चान्सेससुद्धा जास्त असू शकतात, कारण की ह्या छोट्या कंपनीज आहेत आणि यांना बिझनेस एक्सपांड करण्याची पोटेन्शियल आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला रिटर्न्स चांगले मिळतात, पण रिस्कसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त असते। आता यामधलाच एक दुसरा प्रकार आहे लार्ज अँड मिड कॅप फंड्स। आता लार्ज अँड मिड कॅप फंड्स म्हणजे काय तर दोघांचं कॉम्बिनेशन, ज्याच्यामध्ये लार्ज कॅप कंपनीज पण असणार आणि मिड कॅपचं कंपनीज पण असणार, अशा कॉम्बिनेशनला लार्ज अँड मिड कॅप फंड्स म्हटलं जातं। ते सुद्धा फंड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। आता यानंतरची कॅटेगरी आहे स्मॉल कॅप, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स मिळतात पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिस्कसुद्धा आहे, असे हे फंड आहेत। पण जर माझं होरिझन 15-20 वर्षाचं आहे तर मी अशा टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही, कारण की मी 20 वर्ष थांबू शकतो ना। माझा पिरियड 5 वर्ष किंवा 3 वर्ष किंवा 10 वर्ष नाही आहे, तर मी 15 वर्ष, 20 वर्ष, 12 वर्ष इन्व्हेस्टेड राहू शकतो। त्या फंड्समध्ये मी माझी SIP चालू ठेवू शकतो। अशा लोकांसाठी किंवा अशा लोकांनी ह्या फंड्सचा विचार केला तर काहीही हरकत नाही। पण इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे रिस्क जास्त असते, पण त्या कंपेअर रिटर्न्ससुद्धा जास्त असतात। मग ज्या लोकांची कॅपॅसिटी आहे की ते रिस्क घेऊ शकतात, म्हणजे ज्यांचं वय आता 50 आहे आणि त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे, अशी गरज नाही की 20 वर्षाच्या मुलाने किंवा 30 वर्षाच्या मुलाने स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करावं, कारण की प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असतं। त्यांचं असं म्हणणं असेल की मी वयाची 20 वर्ष किंवा 30 वर्ष अशीच वाया घालवली आहेत, इन्व्हेस्टमेंट केली नाही, आता उरलेली फक्त माझ्याकडे 10 वर्ष आहेत, या 10 वर्षामध्ये मी माझे रिस्क घेऊन इन्व्हेस्टमेंट करेल, हरकत नाही, मला रिटर्न चांगले मिळाले तर ठीक आहे, अदरवाईज मी रिस्क घ्यायला तयार आहे। अशा लोकंसुद्धा स्मॉल कॅप सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट येऊन करू शकतात। त्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल की मी जर अशा प्रकारची प्रत्येक सेक्टरमध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट केली, याचा अर्थ मी सगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि माझी इन्व्हेस्टमेंट ही योग्यच आहे हे म्हणू शकत नाही। प्रत्येकाची रिस्क कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते आणि त्यानुसारच त्याने वेगवेगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवं आणि त्यासाठीच तुमचा फंड ॲडवायझर तुम्हाला वेळोवेळी गाईड करत असतो की तुम्ही कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवं आणि तुमची इन्व्हेस्टमेंट त्या फंडमध्ये किती असायला हवी, ना की आता जर तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट करतायत आणि तुमची रिस्क कॅपॅसिटी खूप कमी आहे आणि तुम्ही तुमची 80% इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅपमध्ये केली आणि 20% लार्ज कॅपमध्ये केली तर तिथे तुम्ही चुकू शकता। त्यामुळे अशा वेळेस ॲडवायझर तुम्हाला वेळोवेळी हेल्प करत असतो की तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट कशी करावी, कारण की समजा आपली SIP चालू आहे आणि मध्येच माझ्याकडे 1 लाख रुपये आले आणि ते 1 लाख रुपये मला फंड्समध्ये गुंतवायचे आहेत, चालू असलेल्या SIPच्या फंड्समध्ये गुंतवायचे आहेत, तर मग अशा वेळेस ते 1 लाख रुपये सगळे एकाच फंडमध्ये टाकायचे किंवा 2 फंडमध्ये टाकायचे किंवा 3 फंडमध्ये टाकायचं, हे डिसिजन तुम्हाला ॲडवायझर योग्य प्रकारे सांगू शकतो। माझ्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की अशा प्रकारे सगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे योग्य नाही। आपली रिस्क कॅपॅसिटी ओळखणं आणि आपल्या होरिझन काय आहे, आपला गोल काय आहे, त्यानुसार आपण फंड चूज करणं खूप गरजेचं आहे। तुम्ही तुमची रिस्क कॅपॅसिटी ओळखून मगच त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा। जर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।